नमस्कार मित्रांनो, आज आपण औरंगाबाद शहर आयुक्तालय पोलीस भरती 2017चा झालेला पेपर पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आता हे शब्दयोगी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 2, विदूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा। विदूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा। याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2चं ऑप्शन क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, मी नेहमीच लवकर येत असतो। मी नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळ हे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, तिने सारे धान्य निवडून ठेवले यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे। निवडून ठेवले हे शब्द कोणत्या प्रकारचा आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 4 धातू साधित हे याचे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, तू घरी जायचे होतेस या वाक्याचा प्रयोग ओळखा। तू घरी जायचे होतेस या वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे कर्मभाव संकर। ऑप्शन क्रमांक 3 हे याचे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, खालील विधानातील अधोरेखित शब्दसमूहाचे पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय कोणते ते ओळखा। तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला। तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला या वाक्याचे शब्दसमूहाचे पर्यायी उत्तर आपल्याला ओळखायचे आहे। प्रश्न क्रमांक 6, अचूक पर्याय 3 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्स मोर दिला आहे या वाक्यातील अलंकार कोणता। ऑप्शन क्रमांक 1 पर्यायोक्त हे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत या वाक्याचे शब्दशक्ती ओळखा। ऑप्शन क्रमांक 4 व्यंग्यार्थ हे याचे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ प्रारंभ करणे हे होते। प्रश्न क्रमांक 10, खालील जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखा। खालील जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखा। दोनदा जन्मलेला हे ऑप्शन क्रमांक 3 विसंगत जोडी आहे। दोनदा जन्मलेला दानशूर हे होऊ शकत नाही। प्रश्न क्रमांक 11, पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कुचरपणा करणे। ऑप्शन क्रमांक 2 हे अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12, योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा। प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपल्याला योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखायचे आहेत। ऑप्शन क्रमांक 2 सोड मला तो जोराने ओरडला हे योग्य विरामचिन्ह दिलेले वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 13, खालील दिलेल्या शब्दांमुळे खालील दिलेल्या शब्दापुढे 4 शब्द दिले आहेत। त्या शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। प्रश्न क्रमांक 13 मध्ये मासा हा शब्द दिला आहे त्या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। यामध्ये प्रश्न क्रमांक 13चं ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे। मासा याचा समानार्थी शब्द मीन असा होतो। प्रश्न क्रमांक 14, भुंगा या शब्दाला समानार्थी असलेला शब्द निवडा। प्रश्न क्रमांक 14 चा अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 4 मिलिंद हे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, गगन वस्त्र व शून्य या तिन्ही शब्दांसाठी कोणताही एकच पर्यायी शब्द ओळखा। गगन वस्त्र आणि शून्य या तिन्ही शब्दांसाठी एकच शब्द पर्यायी आपल्याला ओळखायचा आहे। अंबर ऑप्शन क्रमांक 1 हे याचे अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16, सोने या शब्दांसाठी
समानार्थी शब्द निवडा. सोने या शब्दास समानार्थी शब्द हेम हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. पुढील पर्यायातून सत्य या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द निवडा. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा ऑप्शन क्रमांक 2 मिथ्या हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 उन्मुख हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. बोका या शब्दाचा विरुद्धार्थी किंवा विरुद्धलिंगी योग्य पर्याय निवडा. बोका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 भाटी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. केळी या शब्दाचे एकवचन कोणते. केळे हे केळी या शब्दाचे एकवचन रूप आहे. प्रश्न क्रमांक 21. अनेकवचनी शब्द ओळखा. गळा, शाळा, मळा, विळा या 4 पर्यायापैकी अनेकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शाळा हे अनेकवचनी शब्द असल्याने पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. चतुर्भुज होणे म्हणजे कैद होणे. 1 हा पर्याय अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा. वागणे ऑप्शन क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पंकज हा डॅश डॅश समास आहे. पंकज हा शब्द डॅश डॅश समास आहे. याचे अचूक उत्तर आहे उपपद तत्पुरुष. ऑप्शन क्रमांक 4 हे पंकज या शब्दाचे समास आहे. प्रश्न क्रमांक 25. दुष्काळ या शब्दाची फोड टिंबटिंब अशी होते. दुष्काळ या शब्दाची फोड टिंबटिंब अशी होते. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दु प्लस काळ दुष्काळ. प्रश्न क्रमांक 26. बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 26. बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे. फतेपूर सिक्री हे याचे अचूक उत्तर आहे. विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे. विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे. कन्याकुमारी हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. नाला सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे. नाला सरोवर अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे. गुजरात हे अचूक उत्तर आहे. आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात. आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. आयुर्वेदाचे जनक यांचा नावाचा उल्लेख या ऑप्शनमध्ये नाही. एस विजयलक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. एस विजयलक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. सुधारणा प्रशासन पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रकार आहे. मधुबनी लोकचित्रकला प्रकार हा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे. बिहार हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे. जगप्रसिद्ध खजुराहो लेणी ही मध्य प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 35. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हटले जायचे.
प्रश्न क्रमांक 35 याचे अचूक उत्तर आहे औरंगजेब यास जिंदा पीर असे म्हटले जायचे. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली? पंचायत राज व्यवस्था ही 73व्या घटनादुरुस्तीनुसार किंवा त्या घटनादुरुस्तीमुळे मजबूत झाली. प्रश्न क्रमांक 37 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम महिला मुख्यमंत्री म्हणून निवडून आली? सुचेता कृपलानी हे अचूक उत्तर आहे. या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्राच्या सीमारेषा एकूण 6 राज्यांशी संलग्न आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होणार नाही? मित्रांनो, खालील पर्यायामध्ये महाराष्ट्राला जे राज्य लागू नाही हे राज्य आपल्याला निवडायचे आहे. तामिळनाडू हे अचूक उत्तर आहे, कारण गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा या तिन्ही राज्यांच्या सीमा महाराष्ट्राशी जोडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 43 मेळघाट व पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? मेळघाट व पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? अमरावती याचे अचूक उत्तर आहे. भारताच्या राष्ट्रपतींची निवड टिंबटिंब हे करतात. भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करतं? हे प्रश्न क्रमांक 44 आहे. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य, म्हणजेच राज्यसभेचे, लोकसभेचे सदस्य व घटक राज्यातील निवडून आलेले आमदार हे राष्ट्रपतीची निवड करतात. प्रश्न क्रमांक 45 मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स टिंबटिंब हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आहे मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला त्याच्या विवाहाप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण म्हणून दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 46 1757ची प्लासीची लढाई, 1760ची वांदिशॉची लढाई व 1764ची बक्सरची लढाई या तीनही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह हा प्लासीची लढाई, वांदिशॉची लढाई व बक्सरच्या लढाईत बंगालचा गव्हर्नर होता. प्रश्न क्रमांक 47 जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा टिंबटिंब हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला. याचे अचूक उत्तर आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिले. प्रश्न क्रमांक 48 पिकलेलं टोमॅटो त्यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? टोमॅटो कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? याचे अचूक उत्तर आहे लायकोपीन यामुळे टमाटे लाल दिसते. प्रश्न क्रमांक 49 बेंडूक हा टिंबटिंब या वर्गातील प्राणी आहे. बेंडूक हा टिंबटिंब या वर्गातील प्राणी आहे. पाणी रंगहीन असते. बर्फ म्हणजे गोठलेले पाणी, मग तो पांढरा का दिसतो? ऑप्शन क्रमांक 3 बर्फाचे स्फटिक सर्व तरंगलांबीचे प्रकाश किरण परावर्तित करतात, म्हणून बर्फ हा पांढरा दिसतो. मित्रांनो, आता गणिताचे प्रश्न आहेत. मी आपल्याला या व्हिडिओखाली या PDF ची लिंक देत आहे. त्यातून तुम्ही हे गणिताचे प्रश्न सोडवू शकता.
नालंदा विद्यापीठाचे नवे कुलपती कोण आहेत? मित्रांनो, हा 2017 सालचा प्रश्न आहे. साहजिक आहे, नालंदा विद्यापीठाचे नवीन कुलपती आता वेगळे असतील, पण 2017ला नालंदा विद्यापीठाचे कुलपती हे विजय भटकर हे होते. प्रश्न क्रमांक 76 सारखाच. केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक कोण आहेत? केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक कोण आहेत? 2017 साली आलोक वर्मा हे केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक होते. प्रश्न क्रमांक 78 खांदेरी हिचे जानेवारी 2017 मध्ये भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. खांदेरी ही काय आहे? खांदेरी हे स्कॉर्पियन पाणबुडीचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 79 BCCI भारतीय क्रिकेट बोर्डचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? 2017 साली BCCIचे अध्यक्ष विनोद राय हे होते. प्रश्न क्रमांक 80 भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? 2017 साली भारतीय मुख्य न्यायालयाचे न्यायाधीश हे JS खेहर हे होते. प्रश्न क्रमांक 81 ऑस्ट्रेलियन सिंगल ओपन लॉन टेनिस 2017चा विजेता कोण आहे? 2017चा विजेता रॉजर फेडरर हा आहे. भारतीय बुद्धिबळ स्पर्धा 2010 साली खालीलपैकी कोणी जिंकली? 2016 सालची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? मॅग्नस कार्लसेन हे याचे अचूक उत्तर आहे. आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरू केली? आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना कोणत्या राज्यात सुरू केली? आंध्र प्रदेश हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84 जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 85 सरिता देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? सरिता देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बॉक्सिंग हे अचूक उत्तर आहे. अँटोनियो कोस्टा हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? 2017 साली अँटोनियो कोस्टा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? पोर्तुगाल हे अचूक उत्तर आहे. केंद्र शासनाची शगुन हे वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडीत आहे? शगुन हे वेब पोर्टल कशाशी निगडीत आहे? शिक्षण हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 88 सर्बानंद सोनोवाल हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? 2017 साली सर्बानंद हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? सर्बानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री होते. खालीलपैकी कोणत्या राज्याने मे 2017 पासून प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे? मध्य प्रदेश हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90 भारताने कोणत्या देशाच्या सुखोई 30 लढाऊ विमानांच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याबाबत करार केला आहे? भारताने सुखोई 30च्या लढाऊ विमानासाठी कोणत्या देशाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी करार केला आहे? व्हिएतनाम हे अचूक उत्तर आहे. व्हिएतनामच्या सैनिकांना आपला देशामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 91 खालीलपैकी कोणत्या सेनादलाची सर्वोच्च पदी नियुक्ती झाली आहे? 2017 साली सेनादलाचे सर्वोच्च पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? जनरल बिपिन रावत हे अचूक उत्तर आहे. खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस नॅशनल गर्ल चाइल्ड डे कधी साजरा केला जातो? गर्ल चाइल्ड डे हा 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. सर्द हवा
अभियान कशाशी संबंधित आहे? सर्द हवा अभियान हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 94. टिंबटिंब हे अमेरिकेचे 48वे उपराष्ट्राध्यक्ष बनले. माईक पेन्स हे अमेरिकेचे 48वे उपराष्ट्राध्यक्ष बनले. प्रश्न क्रमांक 95. 14व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे टिंबटिंब या शहरात आयोजन करण्यात आले होते. 14वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 बेंगळूर हे अचूक उत्तर आहे. 2016 या युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात झाले होते? 2016 साली युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? भारत हे अचूक उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 104व्या भारतीय विज्ञान परिषदेचे टिंबटिंब या शहरात उद्घाटन केले होते. 104वी भारतीय विज्ञान परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 तिरुपती हे अचूक उत्तर आहे. भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? भारताचे पहिले पासपोर्ट ऑफिस पोस्टामार्फत हे कुठे चालू करण्यात आले? म्हैसूर हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99. बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहेत? बनवारीलाल पुरोहित हे 2000 साली कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते? आसाम हे अचूक उत्तर आहे. ATMचे पूर्ण रूप काय आहे? ATMचं फुल फॉर्म काय आहे? मित्रांनो, याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.